नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण MA सेकंड सेमिस्टर 4 या वर्गाच्या राजकीय सिद्धांताची मूलतत्वे या विषयातील पहिले प्रकरण म्हणजेच राजकीय सिद्धांत याचा अभ्यास करणार आहोत. मागील व्याख्यानात आपण राजकीय सिद्धांताचा अर्थ, त्याच्या व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्य बघितली होती. आजच्या व्याख्यानात आपण राजकीय सिद्धांताचा उद्देश आणि त्याचं स्वरूप जाणून घेणार आहोत. तर राजकीय सिद्धांताचा उद्देश खरं तर आपण मागील व्याख्यानामध्ये थोडक्यात बघितला होता, ज्यामध्ये आदर्शांचा शोध हा मुद्दा जो आहे तो आपण अभ्यासला होता आणि त्यामध्ये राजकीय सिद्धांत आणि राजकीय तत्वज्ञान यामध्ये काय फरक आहे हे देखील समजून घेतले होते. आता राजकीय सिद्धांत याचा उद्देश बघताना त्यामध्ये म्हणजे राजकीय सिद्धांताचा अभ्यास का गरजेचा आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर सुरुवातीला राजकीय सिद्धांताचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे राजकीय घडामोडींचा मागोवा करणे, कारण याच्यामुळेच राजकीय सिद्धांत जो आहे तो अस्तित्वात आलेला आहे. दुसरा उद्देश आहे की ज्या राजकीय घटनांमुळे राजकीय सिद्धांत अस्तित्वात आला त्या घडामोडींची वस्तुनिष्ठ मांडणी करणे, कारण ही वस्तुनिष्ठ मांडणीच केली नाही तर त्याशिवाय राजकीय सिद्धांत निष्कर्षाप्रत पोहोचत नाही. यानंतर तिसरा उद्देश यामध्ये आहे की घटनाक्रमांचा परस्पर संबंध शोधणे. प्रत्येक घटना ही अगोदरच्या घटनेचं अपत्य असते. याचा अर्थ कोणतीही घटना ही स्वतंत्र नसते. या परस्पर घटनांच्या संबंधांच्याच अभ्यासातून राजकीय सिद्धांत अस्तित्वात आलेला आहे. चौथा उद्देश आपल्याला दिसून येतो की राजकीय व्यवस्थेत अनेक राजकीय घटक असतात आणि त्या घटकांचा परस्परांशी संबंध असतो. कोणत्या प्रकारच्या संबंधांमुळे कोणती घटना घडते, परस्पर संबंधात बदल झाल्यास राजकीय व्यवस्थेत कोणता बदल होतो याचा शोध राजकीय सिद्धांतात घेतला जातो. परस्पर संबंधांच्या संदर्भात काही सर्वसाधारण विधानं सुद्धा सिद्धांताद्वारे केली जातात. शेवटचा उद्देश यामध्ये आहे की विविध प्रकारच्या राजकीय व्यवस्थांचा अभ्यास करणं आणि हा अभ्यास करून राजकीय घटकांमधील परस्पर संबंध किंवा ते घटक व सामान्य नागरिक यांचे संबंध आणि त्यातून संभाव्य राजकीय व्यवस्था या बाबतीमध्ये सर्वसाधारण विधानं जे आहे ते राजकीय सिद्धांतामध्ये केली जातात. राजकीय सिद्धांताचे उद्देश जाणून घेतल्यानंतर आता आपण बघूया राजकीय सिद्धांताचे स्वरूप. राजकीय सिद्धांताचं स्वरूप आज जे आपल्याला बघायला मिळतं ते सुरुवातीच्या काळात नव्हतं. प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी मांडलेल्या सिद्धांतांचा विचार करता राजकीय सिद्धांतांचे प्राचीन स्वरूप तात्विक आणि मूल्याधिष्ठित होते. शास्त्रीय दृष्टिकोनातून अशा सिद्धांतांची मांडणी करणं शक्य नव्हतं. 20व्या शतकातील राज्यशास्त्रज्ञांनी राजकीय घटना व त्याचा परस्पर संबंध निश्चित करून निष्कर्ष काढण्याच्या दृष्टीने शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करण्यास सुरुवात केली. परिणामतः सुरुवातीची सिद्धांत मांडणी पद्धती मागे पडली. आजचे राजकीय सिद्धांत हे मूल्यनिरपेक्ष आहेत. हे सिद्धांत मांडताना अभ्यासकांनी तटस्थता पाळली पाहिजे असा आग्रह धरला जातो. मात्र सुरुवातीच्या काळात सिद्धांतांची मांडणी चांगले वाईट, योग्य अयोग्य, न्याय अन्याय अशा मूल्यांच्या आधारावर केली जात असे. आधुनिक राजकीय सिद्धांतांची मांडणी अवलोकन, निरीक्षण, मुलाखती, सर्वेक्षण, मापन आणि गणितीय पद्धतीचा अवलंब अशा शास्त्रीय पद्धतीच्या आधारावर केला जातो. प्रत्यक्ष राजकीय घटना आणि वस्तुस्थितीचा अभ्यास जो आहे तो केला जातो.
मूल्यनिरपेक्ष दृष्टिकोनातून विश्लेषण करून सिद्धांतांची मांडणी केली जाते. मूल्यधिष्ठता व मूल्यरहितता असा ठळक फरक जुन्या आणि नव्या सिद्धांत मांडणीमध्ये आपल्याला दिसून येतं. यावरून आपल्या लक्षात येईल की राजकीय सिद्धांताचं स्वरूप जे आहे ते नेहमीच सारखे राहिलेले दिसत नाही. त्याच्यामध्ये काळानुसार, अभ्यास पद्धतीनुसार बदल झालेला आहे. सुरुवातीच्या काळात यात राजकीय जीवनातील तथ्य, मूल्य असा फरक केला जात नव्हता. त्यामुळे राजकीय सिद्धांताचं स्वरूप तात्विक होतं आणि सुरुवातीच्या काळात राजकीय सिद्धांताची शास्त्रीय पद्धतीने मांडणी करणं आणि त्यांची व्यावहारिकता पडताळून बघणंही शक्य नव्हतं. मात्र आज ही शास्त्रीयता, ही व्यावहारिकता पडताळून पाहिली जाते. त्या दृष्टीने राजकीय सिद्धांताचा विचार केला जातो आणि यामुळेच राजकीय सिद्धांताच्या स्वरूपात झालेला हा बदल अभ्यासणं महत्त्वाचं आहे. राजकीय सिद्धांताचे स्वरूप हे पुढील मुद्द्यांच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येईल. पहिला मुद्दा आहे आदर्शवादी आणि तात्विक स्वरूप. राजकीय सिद्धांतास एक तत्वज्ञान म्हणून पाहणे. राजकीय सिद्धांताचं सुरुवातीच्या काळातील स्वरूप हे मुख्यत्वे करून आदर्शवादी स्वरूपाचे होते. प्लेटोनी राजकारणाच्या संदर्भात केवळ तात्विक विचार मांडले. त्यावेळी राजकीय सिद्धांत व राजकीय तत्वज्ञान यात कोणताही प्रकारचा फरक केला जात नव्हता. तसेच फरक मान्य देखील नव्हता. राजकीय सिद्धांताची ही प्राथमिक अवस्था होती. प्लेटो, ॲरिस्टॉटल, मार्क्स या विचारवंतांनी राजकीय स्पष्टीकरण तात्विक बाजूनेच केल्याचे आढळते. अशा पद्धतीत सुरुवात काही गृहीतकांनी केली जाते आणि त्या गृहीतांच्या समर्थनार्थ विचारांची पद्धतशीर मांडणी करून राजकीय विचार मांडले जातात. या प्रकारच्या पद्धतीत सत्यता दुर्लक्षित केली जाते. वास्तविक जी परिस्थिती आहे तिची दखल फारशी घेतली जात नाही. तात्विक, वैचारिक मनोऱ्यावर मनोरे उभे करून राजकीय सिद्धांत जो आहे तो मांडला जातो. यामुळे त्या कालखंडात राजकीय सिद्धांतास स्वायत्त स्वरूप प्राप्त झालेले नव्हते, तर तो इतरांवर आश्रित असा होता. त्यानंतर आहे राजकीय सिद्धांताचं व्यावहारिक स्वरूप. राजकीय सिद्धांतात काल्पनिकतेला स्थान नसते, कारण त्यास राजकीय जीवनाचे वास्तव स्पष्ट करायचे असते. इतिहासातील घटनांची वास्तविकता समजून घेऊन त्यावर आधारित कार्यक्रम, संबंध दर्शवणारे सामान्य नियम मांडणे हे सिद्धांताचं प्रमुख कार्य आहे. राजकीय जीवनासंबंधीचे सिद्धांत मांडताना त्याबाबत सतत वास्तविकतेचा विचार असावा असं आग्रही मत राजकीय सिद्धांताचे अभ्यासक धरू लागले. कल्पनारंजनाला नव्हे तर वास्तवाला राजकीय सिद्धांतामध्ये स्थान आहे. आता कल्पनारंजनाद्वारे कितीही भक्कम बाजू मांडली तरी त्याला फारसा अर्थ नसतो. सिद्धांत नेहमीच वास्तविकतेचे अवलोकन करून सिद्धांत निर्मिती करत असतो. उदाहरणार्थ ॲरिस्टॉटलने 158 नगर राज्यांचा अभ्यास करून राजकीय जीवनासंबंधी काही सिद्धांत मांडले. राज्याचे काही शुद्ध व काही दूषित प्रकार असतात असं त्याने सांगितलं. त्यानंतर हॉब्सने इंग्लंडमधील आणि मॅकॅव्हलीने इटलीमधील राजकीय परिस्थितीचा अभ्यास करून राज्यसंस्थेसंबंधी महत्त्वपूर्ण असे सिद्धांत मांडले. कार्ल मार्क्स, जेम्स मिल, हेरॉल्ड लास्की यांनी देखील तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात आपले सिद्धांत मांडले होते आणि हे सिद्धांत व्यावहारिक स्वरूपाचे होते. कल्पनेसोबतच वास्तविक राजकीय परिस्थितीशी त्याचा जवळचा संबंध होता. प्राध्यापक लास्की व अनेक सत्तावाद्यांनी सार्वभौमत्वाच्या परंपरागत सिद्धांताला आव्हान देताना वास्तविकता समोर ठेवली. परिणामतः अनेक सत्तावाद्यांच्या सिद्धांताचा स्वीकार झाला, त्यास मान्यता प्राप्त झाली. थोडक्यात सिद्धांत हा वास्तविकतेवर आधारित असतो आणि आजच्या काळात देखील सिद्धांत निर्मिती ही व्यावहारिक दृष्टीने केली जाते. तिसरा मुद्दा यामध्ये येतो की राजकीय सिद्धांताचे शास्त्रीय स्वरूप. 20व्या शतकात व मुख्यत्वे वर्तनवादी क्रांतीनंतर
राजकीय सिद्धांताचं स्वरूप शास्त्रीय झाले आहे. कारण आधुनिक काळात जीवनातील इतर गोष्टींप्रमाणेच राजकीय जीवनांचा, राजकीय प्रश्नांचा व राजकीय पद्धतींचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला जातो. इंग्लंडमध्ये सिडनी वेब यांनी राजकीय जीवनाचा शास्त्रीय दृष्टिकोन मांडला आहे. लॉर्ड ब्राइसने देखील राजकीय सिद्धांताच्या शास्त्रीय दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. राजकीय सिद्धांतांच्या शास्त्रीय दृष्टिकोनात निरीक्षण करणे, माहिती गोळा करणे, माहितीची पद्धतशीर मांडणी करणे आणि त्यातून राजकीय सिद्धांत मांडणे अशा पद्धतीचा वापर केला जातो. शास्त्रीय दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताची पडताळणी करून त्याला अनुकूल अशा राजकीय व्यवस्थेच्या निर्मितीचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ कार्ल मार्क्स याने मांडलेल्या शास्त्रीय समाजवादानुसार रशिया, चीन, युगोस्लाव्हिया इत्यादी देशात साम्यवादी राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ते सिद्धांत तंतोतंत तेथे लागू ठरलेच असे नाही. कारण राजकीय सिद्धांत विशिष्ट काळ व परिस्थितीला अनुसरून मांडलेले असतात. त्यानंतर राजकीय व्यवहारांचं गतिशास्त्र. राजकीय आणि सामाजिक प्रश्न कधीच सरळ नसतात. ते गुंतागुंतीचे असतात. प्रत्येक मोठा प्रश्न म्हणजे अनेक लहान लहान प्रश्नांचा गुणाकार असतो. या सर्व प्रश्नांचा उगम मानवी व्यवहारात असतो. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ, कोणत्या प्रश्नांना कोणते व्यवहार कारणीभूत असतात, माणसे कसे वर्तन करतात, व्यक्तीच्या विशिष्ट वर्तनामागे कोणत्या प्रेरणा असतात, प्रश्नांची सोडवणूक देखील व्यक्तीच्या व्यवहारानेच होणार असते. तेव्हा माणसाचे वर्तन कशा प्रकारचे झाल्यास प्रश्न सोडवले जाऊ शकतात, माणसांच्या अपेक्षित वर्तनासाठी कोणत्या प्रेरणांची आवश्यकता आहे, या सर्व प्रश्नांचा आकलन होण्यासाठी चिंतनांची आवश्यकता आहे. उपरोक्त प्रश्न चिंतनांची सुरुवात करते, परिणामतः आकलन वाढते. राजकीय सिद्धांतात अशा प्रकारचं चिंतन, आकलन दिसून येतं. राजकीय प्रश्न सोडवणुकीसाठी विशिष्ट मानवी व्यवहारांची आणि दृष्टिकोनांची गरज असते. हा विशिष्ट मानवी व्यवहार कसा करता येईल, या प्रश्नांची गुंतागुंत कमी होऊन सुटेल अशा प्रकारे प्रश्नांचा गुंता सोडवण्यासाठी राजकीय सिद्धांत मार्गदर्शन करीत असतो. थोडक्यात राजकीय जीवनाच्या, राजकीय व्यवहाराच्या गतिशास्त्राचा अभ्यास राजकीय सिद्धांतामध्ये केला जातो. त्यानंतर राजकीय सिद्धांताचं स्वरूप हे सार्वत्रिक असते, तसेच काळ निरपेक्ष असते. मानवी जीवनाच्या ऐतिहासिक घटनांवर राजकीय सिद्धांत आधारित असतो. ज्या ऐतिहासिक घटनांवर सिद्धांत मांडलेला असतो त्या घटनास्थळ कालसापेक्ष असतात. त्या घटनात स्थळ, काळाचे संदर्भ जोडलेले असतात. असे असले तरी त्यांच्या अध्ययनातून जे नियम सिद्धांत स्वरूपात मांडलेले असतात ते केवळ सार्वत्रिक स्वरूपाचे नसतात, तर स्थळ, काळ यानुसार ते निरपेक्ष असतात. उदाहरणार्थ, सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता यामुळे माणसे पूर्णतः भ्रष्ट होतात. हा नियम मानवाच्या राजकीय व्यवहाराच्या वस्तुनिष्ठ निरीक्षणावर आधारित आहे व सार्वत्रिकता, स्थळ, काळ निरपेक्ष आहे. राज्यसत्ता नेहमीच श्रीमंतांची मक्तेदारी राहिलेली आहे. ही वाक्य राजेशाही, सरंजामशाही तर खरे आहे, पण त्याचबरोबर लोकशाहीमध्ये देखील वास्तविक स्वरूपामध्ये ती दिसून येते. म्हणजे या विधानांची सार्वत्रिकता, स्थळ, काळ, निरपेक्षता आपल्याला या माध्यमातून जाणवते. त्यानंतर राजकीय सिद्धांताच्या स्वरूपाचा पुढचा मुद्दा आहे राज्यशास्त्र आणि राजकीय तत्वज्ञानापेक्षा भिन्न. राजकीय सिद्धांताचं स्वरूप हे राज्यशास्त्र व राजकीय तत्वज्ञानापेक्षा वेगळ्या स्वरूपाचे असते. राज्यशास्त्र हे प्रामुख्याने राज्यसंस्था, शासन संस्था किंवा सरकार, राजकारण, नागरिकांचे हक्क व कर्तव्य, राजकीय विचार यांना अनुसरून कार्य करत असते. त्यामुळे ते वस्तुनिष्ठ व वर्णनात्मक स्वरूपाचे असते. राजकीय सिद्धांत मात्र तात्विक आणि मूल्याधिष्ठित स्वरूपाचे असतात. पारंपरिक राजकीय सिद्धांत हे राजकीय तत्वज्ञानाशी पूरक मानले जात होते. मात्र आधुनिक काळात त्याचं स्वरूप हे राजकीय तत्वज्ञानापेक्षा भिन्न आहे. कारण आज
राजकीय सिद्धांत हे आदर्शात्मक असण्याबरोबरच शास्त्रीय देखील असतात आणि त्यामुळे ते राजकीय तत्वज्ञानापेक्षा वेगळे बनू लागले आहे आणि आता मूल्य सापेक्षतेचा त्यामध्ये पुरस्कार केला जातो. त्यामुळे ते तत्वज्ञानाहून देखील अलिप्त बनतात. दुसरा मुद्दा त्यात येतो राजकारणापेक्षा भिन्न स्वरूप. राजकीय सिद्धांताचे स्वरूप हे राजकारणापेक्षा वेगळे असते. कारण राजकारणात राजकीय पक्ष व संघटना त्यांची राजकीय सत्ता मिळवण्यासाठी असलेले प्रयत्न, मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न इत्यादींचा विचार होतो. त्यामुळे राजकारण हे साचेबद्ध आहे. राजकारणात धर्म, पंथ, जात, भाषा, पैसा यांचा वापर करून घेतला जातो आणि त्यामुळे ते भ्रष्ट स्वरूपाचं बनू शकते. राजकीय सिद्धांतामध्ये मूल्य महत्त्वाचे आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून ते मांडलेलं असल्यामुळे त्यात भ्रष्ट स्वरूप दिसून येत नाही. शिवाय त्याचे कार्यक्षेत्र हे राजकारणापेक्षा विस्तृत स्वरूपाचे असते. राजकीय सिद्धांताचं स्वरूप हे राजकीय विचारप्रणालीपेक्षा भिन्न असते. राजकीय विचारप्रणाली विशिष्ट बाजूचा पुरस्कार करत असते, समर्थन करत असते. म्हणजेच एक तर तुम्हाला विचारप्रणालीचं समर्थक बनावं लागतं किंवा त्यांचं विरोधक बनावे लागते. म्हणजे यामध्ये आपल्याला नैतिक तटस्थता जी आहे ती दिसून येत नाही. राजकीय सिद्धांत हे स्पष्टीकरण देण्याचं कार्य करतो. त्यामुळे दोन्हीही बाजूंची चिकित्सा त्या माध्यमातून केली जाते. यातून तटस्थपणे आपले निष्कर्ष काढता येतात. विचारप्रणाली लोकांना कृतीप्रवण करते. मात्र राजकीय सिद्धांत कृतीप्रवण ठरतोच असे नाही. विचार प्रणाली राजकीय व्यवस्थेस अधिमान्यता मिळवून देण्याचं कार्य करते, तर राजकीय सिद्धांत व्यवस्थेची चिकित्सा करण्याचं कार्य करते आणि त्यामुळेच राजकीय सिद्धांताचं स्वरूप हे राजकीय विचार प्रणालीपेक्षा भिन्न दिसून येते. त्यानंतर राजकीय सिद्धांताचं बदलते स्वरूप. राजकीय सिद्धांताचं स्वरूप गतिशील आहे, त्यात सातत्य दिसून येते. म्हणजे प्लेटो, ॲरिस्टॉटल पासून ते डेव्हिड ईस्टन पर्यंत त्यात अनेक बदल झालेले आहेत. प्राचीन काळात राजकीय सिद्धांताचं स्वरूप व्यक्तिनिष्ठ, तात्विक, आदर्शात्मक होते. नंतरच्या काळात विवेकनिष्ठ, वर्णनात्मक, तुलनात्मक, वस्तुनिष्ठ स्वरूपात राजकीय सिद्धांतांची मांडणी केली जाऊ लागली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला शास्त्रीय, मूल्यनिरपेक्ष, अनुभववादी आणि वर्तनवादी दृष्टिकोनातून राजकीय सिद्धांताचा विचार केला जाऊ लागला आणि त्यामुळे त्याच्या स्वरूपात बदल घडून आलेले दिसतात. आणि यामुळेच या बदलत्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला मतभेद दिसून येतात. म्हणजे राजकीय सिद्धांताचं बदलतं स्वरूप आणि त्याचे परिणाम याबाबत राजकीय विचारवंतांमध्ये आणि लेखकांमध्ये मतभेद आहे. फ्रेड डायमांथरने असं म्हटलं आहे की राजकीय सिद्धांताच्या बदलत्या स्वरूपामुळे राजकीय सिद्धांताबद्दल गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. काही राज्यशास्त्रज्ञांच्या मते राजकीय सिद्धांताला ओहोटी लागली आहे, तर काहींच्या मते राजकीय सिद्धांत इतिहास जमा झाले आहेत. डेव्हिड ईस्टन, आल्फ्रेड कॉबेन यांच्या मते राजकीय सिद्धांताचा ऱ्हास झाला आहे, तर पीटर लासलेट, रॉबर्ट ढाल यांच्या मते राजकीय सिद्धांत मृत झाले आहेत. या उलट दांते जर्मिनो व लिओ स्ट्रास यांनी राजकीय सिद्धांतातील बदलत्या स्वरूपामुळे त्यांचे पुनरुत्थान झाले आहे असं म्हटलं आहे. याशिवाय राजकीय सिद्धांताचं स्वरूप जे आहे ते बहुआयामी स्वरूपाचे आहे. यात समाज व्यवस्थेतील सर्व घटकांना घेऊन सिद्धांत निर्मिती जी आहे ती केली जाते. विविध शासन प्रणालींचा अभ्यास वेगवेगळ्या सिद्धांताच्या माध्यमातून केला जातो. आधुनिक काळात पाश्चात्य देशांबरोबरच साम्यवादी व अविकसित अशा तिसऱ्या जगातील देशांचा अभ्यास देखील राजकीय सिद्धांतामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला त्यांच्या स्वरूपामध्ये विविधता दिसून येते. जगात विकसित, विकसनशील आणि अविकसित या देशांचा त्यांच्यामध्ये असणाऱ्या समाज रचनांचा, मूल्यांचा,
व्यवस्थेचा किंवा तिथे असणारी संस्कृती, त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या रूढी परंपरा या सर्वच बाबतीमध्ये विविधता दिसून येते. याशिवाय तिथे ज्या काही मूलभूत प्राथमिक गोष्टी आहेत, जसं की आरोग्य, शिक्षण, तिथले आधुनिक विचारांच्या बाबतीमध्ये त्यांचे असणारं वर्तन, या सगळ्याच गोष्टींचा परिणाम आपल्याला अशा पद्धतीने दिसतो की ज्यामुळे शासन पद्धती देखील वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करताना दिसतात आणि त्यामुळे राजकीय सिद्धांताचं स्वरूप देखील त्या माध्यमातून बदलताना दिसतं. आणि म्हणून आज राजकीय सिद्धांताचं एक बहुआयामी स्वरूप आता बघता येतं. अशा पद्धतीने राजकीय सिद्धांत हे विविध पातळीवर विविध स्वरूपाचे आपल्याला दिसून येते. धन्यवाद.